ज्ञानदीप लावू जगी। जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी। जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी। होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी। होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पाहे 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 रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी, पाहे रे पंढरी। तुकोबराचे दोन प्रमाण आहेत, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी। वारकरी हो आणि पंढरपूरला जा। आणि दुसरं प्रमाण आहे, जाय जाय तू पंढरी, पंढरपूरला जा आणि वारकरी हो। म्हणजे पहा, वारकरी होऊन पंढरपूरला जायचं का पंढरपूरला होऊन वारकरी व्हायचं? जाऊन वारकरी व्हायचं। महाराज, वारकरी होऊन पंढरपूरला जा किंवा पंढरपूरला जाऊन वारकरी व्हा, वारकरी होण्याला अर्थ आहे, ध्यानात ठेवा। इथं भावना महत्वाची। कारण काय, गुरुवर्य तात्याचं वाक्य मला शोभणार नाही, पण बोलतो उसने अवसाना। तुम्ही पंढरपूरला वारकरी होऊन गेले तर तुम्हाला मठातलं वारकऱ्यांचं भजन दिसल, वारकऱ्यांची तुम्हाला साधना दिसेल। हो, कसं धोंडोपंत दादाच्या मठामध्ये रात्री जागर उभा राहिला तर सकाळपर्यंत चालतो। हो, कसं गात्यावरचं भजन 6-7 तास चालतं। हो, कसे निष्ठेने वारकरी तासन तास भजन करतात। हो, शिरोळकराचा वाडा काय, देवकराचा वाडा काय, आजरेकराच्या वाड्यात काय, वास्करांच्या वाड्यात काय, कसे वारकरी दिंडीत चालतात, कसे ते साधना करतात, कसे जागराला उभे राहतात, काय निष्ठेने करतात। मंडळी, एक काशीनाथ भाऊ वारकरी होऊन गेले, ऐकण्यासारखी घटना। काशीनाथ भाऊ वारकरी महाराज, मी स्वतः त्यांच्यासोबत जागराला उभा राहिलेलो देहूला ललित उत्सवात। त्यांना उभं राहणं होत नव्हतं। तो कृष्णा महाराज ते काय करायचे, वय 100च्या जवळजवळ झालं होतं, उपरनं इथं घालायचे। आणि आजही मला देवच्या मंदिरामध्ये गेलं की ती लोखंडाची खुंटी दिसली की मला काशीनाथ भाऊ वारकरी आठवतात। इथं रुमाल टाकायचा, त्या रुमालाला गाठ मारायची आणि ती गाठ त्या खुंटीला अडकवायची आणि रात्रभर उभं राहायचं। असे वारकरी साधना करतात। महाराज, गंगाखेड तालुक्यात राधाकिशन भाऊ वारकरी झाले, कारभाऱ्याच्या दिंडीत चालायचे। ऐका काय निष्ठेनं वारी करतात महाराज ही मंडळी। त्यांनी कोरोनामध्ये सुद्धा वारी बुडू दिली नाही। रात्रीचे पंढरपुरात शिरायचे आणि चोरू चोरू गपगप चोर चोर, म्हणजे ते 15 दिवस पंढरपूरला चालत जायचं आणि 10 दिवस आळंदीला चालत जायचं, हा त्यांचा नियम। पंढरपूरला गेले, नंतर त्यांना कोरोनाची लागण झाली महाराज, म्हणून पुतण्यानं घरी आणलं। आणि माघ शुद्ध दशमीचा दिवस, असंच विचारलं आज काय, म्हणे दशमी। अरे दशमी आहे? आणि वारकऱ्याला दशमीच्या आंघोळीची काय निष्ठा असते महाराज। धोंडोपंत दादाच्या चरित्रात आहे, धोंडोपंत दादा कुरडवाडीच्या आपलं लातूरवरच्या स्टँडवर उभे होते, रेल्वे स्टेशनवर 9मीला मठाचं काम चालू होतं। लोकांना दिलेले 1-1, 2-2 रुपये जुन्या काळातली कसणी, आणि त्यांना लातूर रोडला यायला वेळ झाला आणि कुरडवाडची ट्रेन निघून गेली, रेल्वे निघून गेली। आता दशमीची आंघोळ चुकणार अशी भीती, निष्ठा महाराज दादाच्या हृदयात। दादानं स्टेशन मास्टरला जाऊन विचारलं, का रेल्वे आता परत येणार नाही का? म्हणे बुवा आता उद्या। दादाच्या अंगावर मळकट कळकट कपडे। दादानं विचारलं, आता रेल्वे जर बोलवायची असेल तर काय करावं लागेल? फुकट नाही बुवा, त्याला पैसा मोजावा लागतो। म्हणजे किती? अंदाजे रक्कम, आता मला रक्कम नाही आठवत, मी जुन्या वारकऱ्याकडून ऐकलेलं आहे, 2000 समजा त्या काळात 2000 रुपये द्यावे लागतात बा। हा चला देतो। त्या स्टेशन मास्टरला वाटल्या फाटक्याजवळ काय असायचं,
आणि बाबा आधी पैसे भरावे लागतात. मग महाराज दादानं कमराची कसणी काढली आणि पैसे ओतले. ते जुन्यातले पैसे मोजून दिले. बोलो म्हणले आता रेल्वे. तर खास दादा करता कुरुडवाडीहून रेल्वेचं इंजिन लातूर रोडला आलं होतं मंडळी. त्या काळात दादा करता काय आलं, रेल्वेचं इंजिन कुरुडवाडीहून लातूर रोडला आलं. आणि दादा त्या इंजिन मध्ये बसून कुरुडवाडीला गेले. तर कोणीतरी एक वारकरी स्वतः करता त्यांनी रेल्वे बोलवली. अशी त्या कुरुडवाडीमध्ये चर्चा चालू झाली. तर दादा रेल्वेत उतरताना हजारो लोक रेल्वेच्या पटरीच्या बाजूला होते. असा कोण श्रीमंत वारकरी आहे त्याच्याकरता रेल्वे गेली होती. महाराज ती श्रीमंती पैशाची नव्हती, ती श्रीमंती निष्ठेची होती. निष्ठेची श्रीमंती होती. ते काशीनाथ भाऊ वारकरी दशमीची आंघोळ पुतण्याला म्हणले हे आपल्याला जायचंय. फेटा फडशी पता घेऊन बसले महाराज. जायचंय आपल्याला. पुतण्याला त्यांना नादी लावण्याकरता म्हटले दादा मी गाडी घेऊन येतो, एसट्या बंद आहेत. आणि त्या पुतण्यानं असं ठरवलं गाडी आणतो आणतो म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं गाडी भेटलीच नाही आणि टाळायचं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अन्न पाणी न घेता पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जायचंय. पाताकन डोक्यावर फडशी घेऊन वारकरी बसला हो. तसाच बसला. आणि जेव्हा लक्षात आलं आता 9:30 वाजले, आता गाडी येणार नाही, हे सगळे मला फसवायला लागले. ऐकण्यासारखे मंडळी. त्या पताकीवर डोकं ठेवलं आणि जीव सोडला महाराज, जीव. आणि ही घटना कधीची आहे रणजित बाबा, या 2 वर्षापूर्वीची. मग पंढरपूरला जर वारकरी होऊन जाल ना तर हे वारकरी तुम्हाला दिसतील. आणि वारकरी न होता जर जाल ना गु पाहताना वापस येताना ध्यानात ठेवा. मग भावना महत्वाची. तीर्थी जाणे न फळे, महाराज म्हणतात तीर्थी भाव फळे. तीर्थामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. त्या पंढरीचा महिमा कळायला पाहिजे, त्या पंढरीनाथाचा महिमा कळायला पाहिजे, त्याचा परिचय झाला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय अनेक अभंगात अनेक पद्धतीने पंढरीनाथाचा परिचय करून देतात. कधी गाय म्हणून, कधी चोर म्हणून. आज त्यांच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. आज त्याच पंढरीनाथाचा परिचय देतात काय म्हणून, पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचं भूत आहे म्हटले. असा परिचय करून देतात. काय असतं, उपमा दिली भूताची आणि परिचय पांडुरंगाचा आहे. नियम असा असतो जी उपमा द्यायची ती उभय संमत पाहिजे.
जी उपमा द्यायची ती तुम्हालाही माहीत पाहिजे आणि वक्त्यालाही माहीत पाहिजे, तेव्हा ती उपमा कळत असते. मी जर तुम्हाला म्हणलो अहो तुम्हाला ते मुंबईचे रामभाऊ माहिती आहेत का, म्हणजे कसे आहेत ते आमच्या गावच्या गणपतराव सारखे, कळणार नाही तुम्हाला. आमच्या गावचे गणपतराव तुम्ही पाहिलेच नाही तर काय कळणार आहे. मग दृष्टांत कधी उभय संमत पाहिजे. मग आज पांडुरंगाला भूताची उपमा दिली, मग भूत आम्हालाही माहीत पाहिजे आणि भूत तुकाराम महाराजालाही माहीत पाहिजे. सगळ्यात आधी आपण पाहू तसा भूत हा विषय मोठा संवेदनशील आहे सध्याच्या काळात मोठा संवेदनशील आहे. आधी तोच हाताळून मग पुढे आपण जाऊ. मला तुम्हाला जाहीर प्रश्न विचारायचा आहे, या जगात भूत आहे का? ज्यांचं ज्यांचं मत या जगात भूत आहे त्यांनी हात वर करा बरं.